ನನ್ನ चॅनलಗೆ स्वागत आहा म्हणजेच वेलकम टू माय चॅनल। आणि आपण आलेलो आहोत हंपीमध्ये। सो मी एक वाक्य शिकले होते कन्नड मधलं। तर सकाळी 6 वाजता पुण्यापासून आपला हा प्रवास चालू झाला होता। तर आपण सोलापूर आणि विजापूर मार्गे हंपीला पोहोचणार होतो। तर संध्याकाळी 4:30च्या सुमारास आपण हंपी येथे येऊन पोहोचलेलो आहोत। गुड मॉर्निंग मंडळी। तर आपण आजपासून ॲक्च्युअलमध्ये हंपी एक्सप्लोर करायला चालू करत आहोत आणि आपला आजचा पहिला स्पॉट आहे विरूपाक्ष मंदिर। चला। तर मंडळी मला इकडची एक गोष्ट आवडली, ती म्हणजे हे जे मंदिर आहे त्याच्याबद्दलची एक समराईज केलेली इन्फॉर्मेशन त्यांनी इथे लिहिली आहे, जेणेकरून कोणी टुरिस्ट आले तर त्यांना ते वाचता येईल आणि त्यांना मंदिराचा इतिहास कळेल। विरूपाक्ष मंदिर हे 7व्या शतकात जे विजयनगर साम्राज्याचे राजे होते त्यांनी बांधलेलं आहे असं सांगितलं जातं। तर हे मंदिर जेवढं भव्य बाहेरून वाटते तेवढंच ते आतून सुबक आणि भव्य आहे। इथे भगवान शिवांचे मुख्य मंदिर आहे आणि आम्ही इथून दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत। मंडळी, विरूपाक्ष मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हे एक पाण्याचे कुंड आहे आणि त्याला ममंत कुंड असे म्हणतात। मंदिराच्या आसपासच्या भागात बरीचशी छोटी मोठी मंदिरं आहेत। मंदिरातून निघाल्यावर आपण जेवणासाठी ड्रीम मँगो या रेस्टॉरंट मध्ये आलेलो आहोत। मंडळी, आपण आलेलो आहोत लंच करण्यासाठी। ड्रीम मँगो नावाचा एक कॅफे आहे। इथे बसून आपण बर्गर आणि ज्यूस घेतला आहे, पण इथली जी टेस्ट आहे ती फार सोसो होती। तर मंडळी, तुम्हाला माहितीच असेल की हंपीमधून तुंगभद्रा नदी वाहते आणि आपण आता आज इकडे आलो आहोत कारण आपल्याला करायची आहे कोराकल राईड। तर बेसिकली कोराकल राईड म्हणजे ते एका टोपलीमध्ये बसवतात आणि आपल्याला थोडंसं लांबवरून फिरून आणतात। मला बोट पकड। मिळेल। चला। कोराकल राईड करायचा बेस्ट टाइम हा इव्हिनिंगलाच आहे। सनसेटच्या वेळेस इथे खूप छान वाटते। इथे ही राईड घेताना बोट चालवणारा जो व्यक्ती आहे तुम्हाला तो खूप चांगली माहिती देतो। त्यामुळे मी नक्की रेकमेंड करेल की तुम्ही इकडे कधी याल तेव्हा ही राईड नक्की घ्या। मम्मी काय तुला दिसत नाहीये का? बघ पाणी त्याच्यावर जाऊन। ये हम्पी में मट्टी में हाउस नहीं बनाया सर, इल नहीं बनाया सर, पूरा लोग स्टोन में हाउस बनाया सर। ऐसा साधु लोग का स्टोन का हाउस है, ऊपर पूरा बनाया है सर। साधु लोग पुराने काल में करंट नहीं है ना, ये स्टोन का ग्राइंडर, स्टोन का प्लेट पूरा यूज करके ये ऊपर बनाए मैडम स्टोन में। वो स्टोन का ग्राइंडर देख सकते हैं सर, वो टॉप में वो गैप ऊपर टॉप में देख सकते हैं सर। मजा मजा मजा। कसं आहे? फूड एकदम ऑसम आहे। म्हणजे महाराष्ट्रीयन फूड आणि याच्या फूडमध्ये मला काही कसं डिफरन्स जाणवत नाहीये। स्पायसी आहे, महाराष्ट्रामध्ये स्पायसी तसं स्पायसी आहे जेवण। सगळ्यात बेस्ट ही गव्हाची खीर।
गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे आपला डे 2 ऑफ हम्पी आणि आज आपण जाणार आहोत विजय विठ्ठल टेम्पल एक्सप्लोअर करण्यासाठी. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला त्यांचं एक बेस पार्किंग लोकेशन आहे, तिथे पहिलं यावं लागतं आणि तिथून तुम्ही आयदर पायी जाऊ शकता किंवा तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकलसारखा ऑप्शन आहे. पण आपल्यासारख्या आळशी लोकांसाठी त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकल प्रोव्हाइड केलेलं आहे, तर ते तुम्हाला मी दाखवते आणि ते आपल्याकडून फक्त ₹20 घेतात. ₹20मध्ये ₹10 येण्याचे आणि ₹10 जाण्याचे. सो आपण शिवाय असल्या कारणाने इलेक्ट्रिक व्हेकलमधूनच जाणार आहोत. विजय विठ्ठल मंदिरासाठी पर हेड तुम्हाला ₹30 द्यावे लागतील. तर मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत विजय विठ्ठल टेम्पलमध्ये आणि या प्लेसमधलं एक खास आकर्षण आहे, जे आपल्या ₹50च्या नोटेवर विजयरथ आहे. तर तेच मी तुम्हाला आता रिअलमध्ये दाखवणार आहे. चला. हा आहे विजय विठ्ठल मंदिराच्या आतला परिसर आणि हम्पीतले जवळजवळ सगळीच मंदिरं खूप जास्त भव्य आहेत. माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय तिथे तो रागा मंडप आहे आणि तिथे आपल्याला 56 पेअर्स ऑफ म्युझिकल पिलर्स बघायला भेटतात. तर त्या म्युझिकल पिलर्सवर आपण जेंटली टॅप केलं, त्याच्यामधून म्युझिक क्रिएट होतं आणि त्याच्यामुळेच त्या पिलर्सला सारेगमप पिलर्स असंही म्हटलं जातं. शेयर करने के लिए आपके साथ एकदम स्पायसी वडा सुद्धा. हाँ आपल्याकडचा जो साबुदाणा वडा भेटतो तिखटवाला असं वाटतं. क्रंची क्रंची नाश्ता करून झाल्यावर आम्ही दुपारच्या भर उन्हामध्ये निघालेलो आहोत पुढचे स्पॉट पाहायला. तर आजच्या दिवसातला आपला दुसरा स्पॉट आहे लोटस पॅलेस. तर आपण आता लोटस पॅलेस जवळच आहोत आणि थोडीशी इकडे ऊन आहे म्हणून आपण सावलीला निवांत थांबलो होतो. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की जर तुम्ही विजय विठ्ठल टेम्पलला पहिलं व्हिजिट केलं आणि नंतर जर तुम्ही इकडे यायचा प्लॅन करत असाल तर तिथलं जे तिकीट आहे ते तसंच जपून ठेवा आणि इकडे या तिकीटवर इथे आतमध्ये एंट्री आपल्याला भेटते. आणि आता इथून पुढे आपण जाणार आहोत 2-3 स्पॉट आहे तिथले, तर ते कव्हर करूयात. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे शेअर करेलच मी आता. आता आहोत एलिफंट स्टेबल येथे आणि या समोर दिसणाऱ्या चेंबर्समध्ये अगोदरच्या काळात रॉयल फॅमिली मधले हत्ती ठेवले जायचे. तर एलिफंट स्टेबलच्या बाजूला गार्ड हाऊस म्हणून आहे, जिथे हत्तींचे जे केअरटेकर्स असायचे ते तिथे राहायचे. भर उन्हाचं दमून भागून आपण आता निघालेलो आहोत रूमवर आणि हम्पी ट्रिपचा पार्ट 2 आम्ही लवकरच घेऊन येऊ.